छोले बटाटे बनवणार आहे. तर हे मी उकडून घेतलेले आहे. रात्री छोले भिजवले होते आणि ते मी आता छान असे बॉईल करून घेतलेले आहेत. आणि इथे अर्धा टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण, कांदा आणि एक हिरवी मिरची याची पेस्ट करून घेणार आहे. आणि त्याच पद्धतीने इथे अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा, कसुरी मेथी, छोले मसाला घेतलेला आहे. आणि इथे किचन किंग मसाला आहे, धना पावडर आहे, इथे मोहरी घेतलेली आहे, हे लाल मिरची पावडर आहे, हळद घेतलेली आहे आणि हा छोले मसाला घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. तर चला आपण कृती बघूया. आणि इथे बेसन पीठ राहिलं होतं ते पण घेतलेलं आहे. तर इथे कढई तापत ठेवलेली आहे. याच्यामध्ये 2 पळी तेल टाकणार आहोत. तर तेल इथे छान तापलेलं आहे. तर इथे बघू शकता सगळे मटेरियल टाकलेले त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर आपण आता भाजीला तडका देणार आहे. ते बघू शकता इथे मोहरी आणि कांदा टाकलेला आहे. त्याला हा छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा छान भाजत आला आहे. एक तमालपत्र टाकायचं आहे आणि याच्यामध्ये आता पेस्ट घालून घेऊया. ते बघू शकता छान अशी पेस्ट चालू आहे. तर ही आपण परतून घ्यायची. आणि याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून घ्यायचं. तर बघू शकता ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. तर आता आपण बाकीचं साहित्य टाकूया. टोमॅटो टाकलेला आहे. तर टोमॅटो पूर्णपणे भाजून घ्यायचा आणि टोमॅटो भाजल्यानंतर हे सर्व बेसन पीठ, सगळे मसाले आणि कसुरी मेथी टाकून घ्यायचे. छान असं भाजलं की आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. तर बघू शकता हे सर्व मसाले मी टाकणार आहे. हे बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं. ढाब्यावरती अशीच बनवतात छोलेची भाजी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. तर ह्याला थोडं थोडं बघू शकता तेल सुटलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण भाजी टाकून घ्यायची. तर मसाले छान भाजण्यासाठी थोडंसं गरम पाणी याच्यातलं टाकून घ्यायचं याच्यामध्ये, म्हणजे कच्चापणा निघून जातो. बघू शकता तुम्ही कसं सगळं स्मॅश झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण बॉईल केलेले छोले टाकणार आहोत. तर हा रस्सा जास्त नाही आहे, जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतो तर कमी आहे. तर हे आता छान असं उकळून घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता भाजी आता घट्ट व्हायला लागली आहे आणि छान अशी उकळी सुटलेली आहे. तर ही भाजी अजून घट्ट होणार आहे. तर कसं वाटते तुम्हाला छोलेची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर ही आता छान अशी उकळते. तर या सगळ्यांनी छोलेची भाजी खायला. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक केअर.